आपल्याही घरात जर 1 वर्षाचे बाळ असेल तर व्हिडिओ आपल्यासाठी आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये सांगा, जर 1 वर्षाचे बाळ असेल तर हो. आपल्याला माहित असतं की हे पाणी घाण आहे, पण माझ्या 1 वर्षाच्या मुलीला अजून ते समजत नाही. म्हणून मी तिला प्रेमाने वारंवार सांगते, बाळा, या पाण्यात हात घालायचा नाही. चल, आता बाथरूममध्ये जाऊन हात धुऊया. सुरुवातीला समजणार नाही, पण आपण जर शांतपणे हीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली आणि दाखवली, तर हळूहळू ती शिकेल. लहान मुलं आपल्या शब्दांपेक्षा आपल्या कृतीतून आणि सततच्या मार्गदर्शनातून जास्त शिकतात. सुरुवातीला तिला समजत नाही, पण आपण शांतपणे तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली आणि दाखवली, तर हळूहळू ती शिकते. लहान मुलं आपल्या शब्दांपेक्षा आपल्या कृतीतून आणि सततच्या मार्गदर्शनातून जास्त शिकतात. आपण लहान मुलांसोबत खेळलो किंवा खेळतो, तो फक्त खेळ नसतो. त्यातून त्यांचा विकासही होत असतो. जेव्हा आई किंवा बाबा मुलांसोबत बसून खेळतात, तेव्हा मुलांना सुरक्षित आणि आनंदी वाटते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते आणि ते आई-वडिलांशी अधिक जोडले जातात. लहान मुलांचा मेंदू जन्मानंतरच्या पहिल्या काही वर्षात खूप वेगाने विकसित होतो. त्यामुळे त्यांना रोज नवीन-नवीन गोष्टी दाखवणे आणि त्यांच्याशी बोलणे खूप महत्त्वाचे असते. जेव्हा आपण मुलांना रंगीत चित्रे, प्राण्यांचे फोटो, फळे, फुले किंवा वाहनांची चित्रे दाखवतो, तेव्हा ते फक्त चित्र पाहत नसतात, तर त्यांचा मेंदू नवीन माहिती शिकत असतो. उदाहरणार्थ, आपण गायीचे चित्र दाखवले, ही गाय आहे. हे कुत्र्याचे चित्र दाखवले, हे कुत्रं आहे. असे वारंवार सांगितल्याने हळूहळू त्यांना ओळख होऊ लागते. रंगीत चित्रांमुळे मुलांचे लक्ष अधिक वेळ टिकते. त्यांची निरीक्षण शक्ती, स्मरणशक्ती आणि भाषेची सुरुवात हो होण्यास मदत होते. त्याचबरोबर आई-बाबा मुलांसोबत वेळ घालवतात. त्यामुळे त्यांच्यातील भावनिक नाते सुद्धा अधिक घट्ट होते. लक्षात ठेवा, प्रत्येक मूल आपल्या गतीने शिकते. त्यामुळे घाई करू नका आणि इतर मुलांशी तुलना करू नका. दररोज फक्त 10 ते 15 मिनिटे प्रेमाने त्यांच्याशी बोला. चित्रे दाखवा, त्यांची नावे सांगा आणि त्यांना खेळत-खेळत शिकवू द्या.